नमस्कार. माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना धुळ्यात अभिवादन. धुळे मनपातर्फे 79 घंटा गाड्यांचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी धुळे मनपातर्फे 20 जेसीबी उपलब्ध. धुळ्यातील कृषी प्रदर्शनात पुरस्कारांचं वितरण. घराला अचानक आग लागल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू. धुळ्यात महिला आयोग आपल्या दारी उपक्रम. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपातर्फे बैठक संपन्न. धुळ्यात बहुभाषिक कवी संमेलन उत्साहात संपन्न. शहरात संत काशिबा महाराज यांचा पालखी सोहळा. आणि प्रलंबित मागण्यांसाठी धुळ्यात धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीची बैठक संपन्न. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या आज जयंती दिनी पत्रकार दिनानिमित्त धुळ्यात मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. भारतात मराठी वृत्तपत्रांची मुहूर्तमेढ रोवणारे बाळशास्त्री जांभेकर यांना आद्य पत्रकार म्हणून ओळखलं जातं. 6 जानेवारी 1832 रोजी त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वर्तमानपत्र सुरू केले. तोच त्यांचा जन्मदिवसही या निमित्ताने पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. धुळ्यातही धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून त्यांना अभिवादन करून हा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब महेश घुगे यांनी उपस्थितांना प्रबोधन केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र जुनागडे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. पत्र आहे त्या साखळी वृत्तपत्रांना पाहिजे त्या सवलती या शासनाच्या वतीने दिल्या गेल्या आणि ते साहजिक आहे, कारण त्यांचा उपयोग शासनाला होत असतो. ही जरी अतिशय मनापासून प्रामाणिकपणे कार्य करत असली तरी प्रत्यक्षामध्ये शासनाला त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही, कारण त्याची ताकद ही मर्यादित असते. आणि म्हणून पत्रकार संघ असो किंवा पत्रकार परिषद असो यांनी या पद्धतीने शेतकऱ्यांचा प्रश्न हा देश पातळीवर ग्रामीण पासून तर दिल्लीपर्यंत म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत किंवा कामगारांचा प्रश्न हा देखील गल्लीपासून दिल्लीपर्यंत छेडला जातो. तद्वत हा प्रश्न देखील खऱ्या अर्थाने छेडला गेला पाहिजे आणि त्याच्यातून काहीतरी निष्पन्न झालं पाहिजे. खरी तर ही फार मोठी ताकद आहे, पण याच्यामध्ये देखील मतभिन्नता, गटभिन्नता, संघटना भिन्नता या गेल्यामुळे शासन त्याचा फायदा घेतं आणि त्यामुळे आजही खऱ्या अर्थाने पत्रकारितेला जे चांगले दिवस पाहिजे ते दिवस आजही पाहायला मिळत नाही. जे पाहायला मिळतात ते साखळी वृत्तपत्र आणि भांडवलदार वृत्तपत्रांनाच त्याचा लाभ होत असतो. मी या निमित्ताने विनंती करेन की छोटी जरी आपली संघटना असेल किंवा आपली संख्या जरी कमी असेल तरी प्राथमिक स्वरूपामध्ये जर आपण आवाज उठवत गेलो तर तो आवाज कुठेतरी तिथपर्यंत आज न उद्या पोहोचेल आणि जे काही मतभेद आहे, संघभेद आहे, संघटना भेद आहे त्या एकत्र त्या सोडवून त्या संघटित करून या प्रश्नाला वाचा फोडली जावी अशा प्रकारची अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो. स्वच्छ भारत मिशन अभियानाअंतर्गत महापालिकेला मिळालेल्या 79 घंटा गाड्यांचे धुळे महापालिकेत काल सायंकाळी लोकार्पण झाले. हा लोकार्पण सोहळा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत झाला. भाजपाला एक हाती सत्ता मिळाल्याने या विजयाचा आनंद त्यांनी महापौर चंद्रकांत सोनार, शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल आणि संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना पेढा भरवून साजरा केला. नंतर महापौर दालनात महापौर चंद्रकांत सोनार यांच्या हस्ते
श्री दानवे यांना मानपत्र देण्यात आले। स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत केंद्राने येथील महापालिकेसाठी 25 कोटींचा विकास प्रकल्प मंजूर केला आहे। त्यात 4.5 कोटींच्या निधीतून 79 घंटागाड्यांची खरेदी झाली आहे। प्रत्येक प्रभागात आणि शहरातील प्रमुख मार्गावरील कचरा संकलनासाठी या गाड्या वापरात येतील। आज धुळे महापालिकेच्या वतीनं शहराच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 79 गाड्याचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। प्रत्येक वार्डामध्ये ही गाडी जाईल आणि मोदीजीचं जे स्वप्न आहे की हा देश स्वच्छ करायचा, त्याच अभियानाअंतर्गत आमच्या महापालिकेने ह्या गाड्या आणलेल्या आहेत। प्रत्येक वार्डामध्ये जाऊन काही गाड्या 4 गाड्या शिल्लक राहणार आहेत। त्या गाड्या इतर हॉटेल किंवा अन्य ठिकाणी जे काही कचरा पडलेला असेल तो कचरा जमा करून योग्य त्या ठिकाणी विल्हेवाट लावण्याचं काम आमची महापालिका करणार आहे। या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जो संकल्प केला तो संकल्प तडीस नेण्यासाठी महापालिकेच्या कामकाजाला सुरुवात झाली। घाणीला आळा घाला आणि भारत देश स्वच्छतामय करा। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छता हीच सेवा देशभरात राबवली जात आहे। धुळ्यातही ही संकल्पना राबवून धुळे मनपातर्फे स्वच्छतेविषयी जनप्रबोधन केले जात आहे। सध्या तर महापौर चंद्रकांत सोनार यांनी धूळमुक्त धुळे ही संकल्पनेचा पवित्रा हाती घेतला आहे व त्यांच्या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे। आज तर धुळ्यातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येऊन धुळे स्वच्छ व सुंदर होण्यासाठी 20 जेसीबी उपलब्ध करून देण्यात आले आहे व या जेसीबीचं उद्घाटन आज केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंपळकर, जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, नगरसेविका प्रतिभा चौधरी आदी नगरसेवक उपस्थित होते। भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी साहेबांचं जे मिशन आहे स्वच्छ भारत मिशन आणि त्या कामासाठी आमचे महापौर आणि उपमहापौर पहिल्या दिवसापासून लागलेले आहेत। कालच जवळजवळ 79 घंटागाड्यांच्या प्रत्येक प्रभागात पाठवले गेले आणि हे जवळजवळ जेसीबी 22 जेसीबी संपूर्ण धुळे शहरात जिथे जिथे कचरा असतील कचरा हटवण्याचं काम करतील आणि म्हणून खऱ्या अर्थाने पंतप्रधान मोदींनी जे स्वच्छ भारत मिशन राबवण्याचा आदेश दिलेला आहे तर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून धुळे महापालिकेत महापौर आणि उपमहापौर आणि सगळ्या नगरसेवकांच्या माध्यमातून हे अतिशय महत्त्वाचं काम आजपासून सुरू होईल आणि या शहरातनं रोगराई त्याचे पूर्ण उच्चाटन करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल। हा चौथा खांब ओळखला जातो आणि पत्रकारितेचं एक महत्त्वाचं काम जे असतं की शासन आणि प्रशासनावर लक्ष ठेवणारा खऱ्या अर्थाने एक घटक असतो। त्याच्या माध्यमातून खूप लोकशाही कशी आपली पुनरुज्जीवित होईल याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात। म्हणून आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने सगळ्या पत्रकार बांधवांना हार्दिक शुभेच्छा। धुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून धुळे शहरामध्ये धूळमुक्त शहर ही जे आम्ही वल्गना केली आणि धुळे शहरातली संपूर्ण स्वच्छता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा प्रोग्राम बंद करणार नाही। आज जवळजवळ 20 जेसीबी 20 डंपर हे संपूर्ण धुळे शहरात 7 दिवसासाठी फिरणार आहेत। ज्या ज्या भागात झाड असतील, झुडपे असतील, काही ओपन जागा असेल, खाजगी प्लॉट असतील, या सर्व ठिकाणी हे जेसीबी फिरणार आहेत। 7 दिवस याचा उपयोग धुळे शहरासाठी होणार आहे आणि येत्या 2 ते 4 महिन्यात
संपूर्ण धुळे शहर हे एवढ्या परिसरामध्ये स्वच्छ आणि सुंदर दिसेल। आज पत्रकार दिनाच्या बी सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा। इथे डॉक्टर सुभाषजी भामरे आले होते, त्यांच्या हस्ते आपण हा कार्यक्रम केला। जिल्हाधिकारी साहेब होते, सर्व नगरसेवक नगरसेविका सर्वांचे स्वागत। आणि शहरातील सर्व नागरिकांना एक विनंती आहे की स्वच्छता अभियान या अभियानाला शहराच्या सर्व संस्था असतील, सर्व नागरिकांनी सहकार्य करावे आणि हातभार लावा। आपण आपल्यापासून जर सुरुवात केली स्वच्छ राहण्याची, स्वच्छता ठेवण्याची, तर संपूर्ण धुळे शहर स्वच्छ राहण्याचा आपला जो हेतू आहे तो पूर्ण होईल। तरी सर्व नागरिकांनी याची दखल घेऊन महानगरपालिकेला सहकार्य करायचे। धुळे SSVPS महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या अॅग्रोवर्ल्डच्या राज्यस्तरीय कृषी दुग्ध व पशु प्रदर्शनात आज सकाळी कृषी ग्रामविकास महिला सक्षमीकरण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा माजी कृषी मंत्री बाळासाहेब यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार कुणाल पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, प्लॅन्टो कृषी तंत्रचे स्वप्नील चौधरी, गुरुकृपा इरिगेशनचे राजेंद्र पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी PM सोनवणे प्रमुख पाहुणे उपस्थित होते। प्रदर्शनात पणन महासंघातर्फे शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीचे दालन आहे। त्यात धान्य, फळे, भाजीपाला विक्रीसाठी आहे। दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न प्रदर्शनाने केला आहे। त्यास प्रतिसाद लाभत आहे। आधुनिक शेतीचे तंत्र व प्रात्यक्षिकांसह माहिती त्यांना मिळत आहे। बागायती, कोरडवाहू तसेच संरक्षित शेतीतील उपायांवर मंथनही घडवून आणले जात आहे। या प्रदर्शनात शेतकऱ्यांना विविध कंपन्यांची उत्पादने तसेच नवतंत्राची ओळख होण्यास मदत होत आहे। विविध उपयुक्त स्टॉल्स आहेत। प्रदर्शनाचा सोमवारी 7 तारखेला समारोप होणार आहे। चैतन्य निर्माण करण्याचं काम या कृषी प्रदर्शनातून होत असतं। मी अॅग्रोवर्ल्डचे आणि आयराणी दूध संघाचे अभिनंदन करतो त्यांचं, की तोटा होत असताना सुद्धा, अडचणीत असताना सुद्धा अॅग्रोवर्ल्डने हा पुढाकार घेतला आणि कुणाल पाटील, सन्मानित कुणाल पाटील आमदारांनी त्यामध्ये सहकार्य केलं आणि ही परंपरा चालू ठेवली। यांना वाटत होतं की हे चालू ठेवायचं की नाही शरणजी चव्हाण यांना, त्याच वेळेस त्यांनी मदतीचा हात दिला आणि एक चांगली परंपरा सुरू ठेवली। पुढील वर्षी आणखी चांगल्या पद्धतीने ती होईल असा प्रयत्न त्यांचा आहे। तर एक फक्त मॅनेजमेंट एक गोष्ट सांगतो की आपण मांडव केला ना, कार्यक्रम दुपारच्या वेळेस होतात, एकच पाहत जायचं का उद्या कार्यक्रम कधी आहे आणि मग ऊन कसं फिरतं एक पाहत जायचं फक्त पुढच्या वर्षी। म्हणजे बरेच जण पट्टा आणि फोटो खराब होतात। गमतीनं सांगितलं। मला आठवतं की मी कृषी मंत्री झाल्यानंतर एक गोष्ट सगळ्यात पहिली काय केली असेल, पहिला दिवस काय केलं, खरं त्यावेळेस मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख, स्वर्गीय विलासरावजी देशमुख झाले होते आणि त्यांनी मला विचारलं होतं की बाळासाहेब तुला कोणतं खातं पाहिजे तुम्हाला। मी सांगितलं मला कृषी खातं पाहिजे। थोडे हसले होते ते, कारण कृषी खातं फार काही कोणी आनंदानं मागतं असं नाही, पण मला लहानपणापासून वाटायचं की एकदा कृषी मंत्री व्हावं आणि ती इच्छा पूर्ण झाली। आणि त्यानंतर पहिल्या दिवशी मी सगळे अधिकारी बसल्यानंतर विचारलं की पहिलं मला हे सांगा की ज्यावेळेस रोहिदास दाजी साहेब कृषी मंत्री होते त्यावेळेस त्यांची कामाची पद्धत काय होती, कोणकोणत्या योजना त्यांनी आणल्या होत्या, कशा पद्धतीने काम करत होते। जर आपल्याला काम करायचं तर ज्या माणसानं त्या क्षेत्रामध्ये मनापासून काम केलं ते समजून घेणं आवश्यक असतं। आयत्या गोष्टी काही मिळतात, रेडीमेड प्लेट्स मिळतात लगेच, काही हे करता येतं ते करता येतं। आणि दाजी पहिला विचारलं की दाजींचं कसं काम असायचं, कशा पद्धतीनं, आणि दाजींच्या मिटिंग करण्याची पद्धत हे मी पाहिलं होतं, एकदम शार्प असायचं एकदम, आणि टार्गेट असतं, ध्येय असायचं, त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दाजींचा असायचा। धुळे शहरातील साखरे रोड परिसरातील मोगलाई येथील एका घराला अचानक आग लागल्याने घरात राहत असलेली वृद्ध महिला आगीत सापडून तिचा घरातच मृत्यू झाला।
परंतु घरास आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकलं नाही। धुळे शहरातील मोगलाई येथे वास्तव्यास असलेल्या सुशीलाबाई भगवान सोनकांबळे या 72 वर्षीय वृद्ध महिलेच्या घरास अचानक आग लागली होती। मात्र या लागलेल्या आगीत येथे राहत असलेली सुशीलाबाई सोनकांबळे ही वृद्ध महिला आगीच्या संपर्कात येऊन गंभीर भाजली गेली। घरातून अचानक निघत असलेला धूर परिसरातील नागरिकांना दिसताच त्यांनी या आग लागलेल्या घराकडे धाव घेतली। याची खबर शहरातील दयानंद नगरमध्ये राहणाऱ्या वृद्ध महिलेच्या मुलाला देण्यात आली। याची दखल घेत वृद्ध महिलेच्या मुलाने घटनास्थळी पोहोचून परिसरातील नागरिकांना बरोबर घेऊन घरात प्रवेश केला, तर सुशीलाबाई या जळालेल्या अवस्थेत पडून होत्या व त्यांना उपचारासाठी शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात नेले असता उपचारादरम्यान येथील डॉक्टर अरुण नागे यांनी मृत घोषित केले व वृद्ध महिलेस शवविच्छेदनासाठी जुने सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी नेण्यात आले। माझं नाव सूर्यकांत मारू मराठे, राहणार मोगलाई परिसर। आमच्या परिसरामध्ये सुशीलाबाई सोनकांबळे यांच्या घराला रात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि तो सर्व धूर बाहेर येत होता। त्याच्याने सर्व मोगलाई परिसर आजूबाजूचे सर्व धावून आले, त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला। आग विझावली वर इथला लाईनमन येऊन त्यांनी ती लाईन कट केली पण त्याच्याच आगीमध्ये त्यांचा तो मृत्यू झाला। महिलांवर होणाऱ्या घरगुती हिंसाचाराला आळा घालण्यासाठी व कौटुंबिक हिंसाचारापासून पीडित महिलांच्या मदतीसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबईतर्फे महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे। धुळ्यातही हा उपक्रम राबवण्यात आला। समाजातील महिलांच्या कौटुंबिक वाद विवादावर मात करण्यासाठी व महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबईतर्फे महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम राबवून महिलांच्या तक्रारींवर जनसुनावणी केली जात आहे। धुळ्यातही जिल्हाधिकारी कार्यालयात हा उपक्रम राबविण्यात आला। या उपक्रमात एकूण 70 ते 80 केसींची नोंद करण्यात आली होती। हा उपक्रम आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आला होता। या उपक्रमाचे कार्यालय हे मुंबईला असल्यामुळे या भागातील सर्वसामान्य महिलांना मुंबईला जाणं शक्य नव्हतं, म्हणून या आयोगातर्फे धुळ्यात हा उपक्रम राबविण्याचं हाती घेतलं आहे, अशी माहिती चाळीसगावच्या व आयोगाच्या सदस्या दिव्यानी ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। यावेळी कमिटीच्या सौ मीना भोसले, सौ रत्ना मिस्त्री, डॉक्टर साजिदा शेख, डॉक्टर सोनगतकर मॅडम, अॅडव्होकेट चंद्रकांत येशीराव आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार आदी मान्यवरांच्या हस्ते झाले होते। वतीने आज माननीय अध्यक्षा विजयाताई राहटकर यांच्या अध्यक्षतेखाली आज आपण या ठिकाणी महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यासाठी धुळे शहरामध्ये आलेलो आहोत। जवळपास 70 ते 80 केसेस आज या ठिकाणी आलेल्या आहेत आणि 2 पॅनल आम्ही यासाठी केलेले आहेत आणि दिवसभरामध्ये या सर्व केसेसना या 2 पॅनलद्वारे आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत आणि त्याचा फॉलोअप देखील आम्ही घेणार आहोत। मुंबईमध्ये कार्यालय असल्यामुळे सर्वसामान्य महिलांना येणं त्या ठिकाणी परवडणारं नसल्यामुळे आयोगाने एक हा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि म्हणून महिला आयोग आपल्या दारी हा कार्यक्रम आम्ही राबवला। सुरुवातीला आढावा बैठकीमध्ये आपण एसपी, कलेक्टर, आयुक्त यांच्याकडनं संपूर्ण माहिती घेतलेली आहे आणि आता जनसुनावणी आपली दिवसभर सुरू आहे। लोकसभा निवडणूक जवळ येत आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे। घरच्यांना सांगा की आम्ही जूनपर्यंत निवडणुकीच्या कामात वाहून घेतले आहे। तन मन धनाने कामाला लागलो तर भाजपचा या निवडणुकीतही विजय पक्का आहे, असा सल्ला देत कार्यकर्त्यांमध्ये उत्साहासह आत्मविश्वासाची पेरणी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी काल झालेल्या पत्र परिषदेत दिली। लोकसभेच्या धुळे मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बूथ समित्या, पन्ना प्रमुख, मतदार नोंदणीसह संघटनात्मक कामकाजाचा आढावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, संघटन मंत्री विजय पुराणिक, किशोर सावजी, किशोर काळकर आदींनी घेतला। संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल,
शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबन चौधरी यांच्यासह बूथ समित्यांशी निगडीत प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच या बैठकीप्रसंगी महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल माजी महापौर जयश्रीताई अहिरराव यांचा सत्कार प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला. महाकवी कालिदास कविकट्टा साहित्य मंडळातर्फे नववर्ष स्वागतानिमित्त आज सकाळी धुळे शहरातील शांतीनगरात राहणारे हिरामण पाटील यांच्या निवासस्थानी बहुभाषिक कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या आयोजित कवी संमेलनात प्रबोधनात्मक व सामाजिक आशयावरील कवितांचे सादरीकरण करण्यात आले. त्यात उपस्थित कवींनी हिंदी, मराठी, अहिराणी भाषेत आपल्या कविता सादर करून उपस्थितांचे मने जिंकलीत. या कवी संमेलनात शहरासह परिसरातील कवींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. यावेळी कविकट्ट्याचे संस्थापक मुरलीधर पांडे यांच्यासह कवी उपस्थित होते. मी हिरामण पाटील, ज्येष्ठ कवी कालिदास कट्टाचे सदस्य. नवीन वर्षानिमित्त आम्ही या जागेवर अभय कॉलेज रोडला एक कवी कट्टाचा एक सुंदर कार्यक्रम आयोजित केला आणि ह्या कार्यक्रमाला ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि नवोदित सर्व कवींनी हजेरी लावली आणि कार्यक्रमात जो उत्साह आणला, एक जनहित राष्ट्रीय त्या हिशोबाने आम्ही हा कार्यक्रम इथे प्रेरणा दिली आणि त्या कार्यक्रमाला यश मिळालं. खूप चांगला कार्यक्रम आनंदमध्ये इथं घडला आहे. त्या कार्यक्रमाला आम्ही शुभेच्छा देतो आणि तसेच आमच्या ह्या कार्यक्रमाचा आनंद घेतला या लोकांचे आम्ही इथे धन्यवाद मानतो आणि त्यांना पुनश्च शुभेच्छा देतो. आज आपल्या धुळे शहरामध्ये नववर्षाचे निमित्ताने महाकवी कालिदास कवी कट्ट्याने जो दर महिन्याला काव्य संमेलन होतं त्याचं आयोजन आपले कवी हिरामण पाटील यांच्या घरी आज कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. ह्या कवी संमेलनासाठी आज आपले ज्येष्ठ साहित्यिक श्री विजयकुमारजी अग्रवाल यांना अध्यक्ष म्हणून सर्वांनुमते निवड झाली. या कार्यक्रमासाठी धुळे शहरातील, परिसरातील व आसपासच्या ग्रामीण परिसरातील कवींनी सुद्धा हजेरी लावून कार्यक्रमाची फार शोभा वाढवलेली आहे. वेगवेगळ्या कवींनी वेगवेगळ्या भाषेत हिंदी, मराठी, अहिराणी सर्व भाषांमध्ये बहुभाषिक कवी संमेलन इतकं बहरलेलं आहे आणि इतक्या सर्व लोकांनी मनसोक्तपणे चांगल्या सुंदर कविता सादर करून सर्व उपस्थित श्रोत्यांची मनं जिंकली आहे. हिरामण पाटील यांच्या शेजार पाजारच्या परिसरातील श्रीराम नगरच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी आणि सर्व नागरिकांनी भरपूर संख्येने उपस्थिती देऊन कार्यक्रमाची शोभा वृद्धिंगत केलेली आहे आणि कवींनी वेळोवेळी इतक्या सुंदर कविता केल्या की त्यामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेलेला आहे. आपले एक कवींनी तर आज पु ल देशपांडे यांचं जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे त्यांच्यावर इतकी बहारदार कविता सादर केली की त्यांच्या एका कवितेत पु ल देशपांडेंचं पूर्ण साहित्य जे होते ते सर्व साहित्यांनी सामावून घेतलेलं आहे. आजचा कार्यक्रम फारच दृष्ट लागण्यासारखा झालेला आहे आणि या प्रकारे आज इतका सुंदर कार्यक्रम घडवला त्याबद्दल खरोखर साहित्यिक हिरामण पाटील यांच्या सर्व महाकवी कालिदास कवी कट्ट्यावरील सर्व कवी आभारी आहेत. धन्यवाद. धुळे महानगर गुरव समाज नवयुवक मंडळातर्फे परमपूज्य श्री संत काशीबा महाराज गुरव यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य पालखी सोहळा व शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्यात व शोभायात्रेत असंख्य भाविक भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी धुळे महानगर गुरव समाज नवयुवक मंडळातर्फे परमपूज्य संत काशीबा महाराज गुरव यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधत भव्य पालखी सोहळ्याचं व शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी महापौर चंद्रकांत सोनार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, हभप जयदेव महाराज, नगरसेवक देवेंद्र सोनार, हिरामण गवळी, कैलास चौधरी, नगरसेविका वालीबेन मंडोरे आदी उपस्थित होते. तसेच यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष संजय गुरव, सेक्रेटरी भूषण गुरव, अध्यक्ष नंदलाल गुरव यांच्या समवेत सौ मनीषा गुरव, सौ प्रतिभा गुरव, सौ रुपाली गुरव, सौ कोमलताई गुरव, सौ माधुरी गुरव आदी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाव भूषण गुरव, धुळे महानगर गुरव समाज नवयुवक मंडळ हे स्थापना 16/11/1975 पासून झालेले असून या मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम आजपर्यंत झालेले आहेत। आमच्या कार्यक्रमाचे आता विद्यमान जे अध्यक्ष आहेत माननीय नंदलाल वामनराव गुरव यांच्या अध्यक्षतेखाली ही धुळे महानगरामध्ये प्रथमच गुरव समाजाच्या याच्यात प्रथमच आपण संत काशिबा महाराजांचा पालखी सोहळा आणि आपण त्याच्या प्रदक्षिणा आपण करत आहोत। एकविरादेवी मंदिरापासून तर गुरव भवनपर्यंत संत काशिबा महाराज हे एक थोर संत होऊन गेले। 1250 पासून तर 1295च्या कालावधीमध्ये माळी समाजाचे श्री संत सावता माळी हे ज्यावेळेस अभंग गात होते तर ते अभंग गात असताना संत काशिबा महाराज यांच्या लेखणीतून हे कार्य पार पडलेले। म्हणून अशा थोर संतांची आपण धुळे महानगराच्या वतीने आम्ही गुरव समाजाच्या धुळे महानगराच्या वतीने आम्ही पालखी सोहळा करत आहोत। या ठिकाणी आलेले बाहेरगावहून महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या ठिकाणाहून सर्व समाज बांधव तसेच स्थानिक गुरव समाज संपूर्ण समाज इथे आलेला आहे आणि या सर्व समाजाच्या वतीने आम्ही इतर समाजांचे इथे स्वागत करतो। त्याचप्रमाणे धुळे महानगरीचे आताचे महापौर माननीय चंदूबापू सोनार तसेच देवा सोनार, हिरामनप्पा गवळी या मान्यवरांनी सुद्धा आपल्या याला हजेरी लावलेली आहे। जय हिंद, जय गुरव, जय काशिबा। शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या पूर्णत्वास याव्यात यासाठी धुळ्यात धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीतर्फे आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। बैठकीत राज्याध्यक्ष उदय शिंदे, राज्य सरचिटणीस विजय खोंबे, राज्य प्रतिनिधी कैलास दाभाडे, धुळे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस बापू पारधी, सुभाष पगारे, प्रभाकर रायते, जितेंद्र राजपूत, गोकुळ सोनार, कैलास इशी व सर्व शिक्षक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली। दोघं जण आलेले आहेत, तुम्हाला विनंती राहील तुम्हाला जी डिसिजन घ्यायची असेल ती घ्या, मात्र तालुक्याचं अधिवेशन जिल्ह्याच्या अध्यक्षाने ते 1 महिन्याच्या आत ते आटोपलं पाहिजे। तिथं काही तुम्ही लक्ष देऊ नका, कारण जिल्हा अध्यक्षच तालुक्याचे अधिवेशन घेऊन टाकेल हे पण बिंदास राहा। आणि ह्या बाजूने एक सांगतो, थोडंसं रॉंग बोलतो मी, की जी आदर्श शिक्षक समिती तयार झाली त्यांचे 2-3 दौरे सुद्धा झाले, त्याचा संस्थापक अध्यक्ष सुद्धा येऊन गेले। मी पण औरंगाबादला गेलो, पण खासगी कामानिमित्त गेलो होतो। 27/2चा शासन निर्णयाला हायकोर्टला चॅलेंज केलं होतं, त्या ठिकाणी आमच्या भेटी झाल्या आणि त्यांनी सांगितलं की राजेंद्र पाटील तुम्ही या। म्हटलं बघा तुम्ही पडकुट्टे आहात, मी पडकुट्टा नाही, तुम्हाला स्पष्ट सांगतो या जिल्ह्याची जी दिशा असेल आणि आम्ही जिथं आहोत तिथं योग्य आहे, आम्हाला बाकीच्या इकडे तिकडे जाऊन काही उपयोग नाही, आमचं जिथं हयाती गेली तिथंच राहू द्या आम्हाला। मी स्पष्ट त्यांना सांगितलं आदर्श शिक्षक समितीचं जे काही रोपटं त्यांनी लावलेलं आहे ते कामकाज तुम्ही पाहताय। आपल्याला मी त्यांना स्पष्ट सल्लाही दिलेला आहे की धुळ्यात तुम्ही या, धुळ्यात दौरा करा आणि तुमचं अधिवेशन लावून बघा। तुम्हाला अधिवेशन लावायचा आपण विरोध नाही केला, पण अधिवेशन लावा आणि त्या पद्धतीने तुम्ही अधिवेशन घ्या। त्यांनी चाचपणी केली। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना धुळ्यात अभिवादन। धुळे मनपातर्फे 79 घंटागाड्यांचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न। कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी धुळे मनपातर्फे 20 जेसीबी उपलब्ध। धुळ्यातील कृषी प्रदर्शनात पुरस्कारांचं वितरण। घराला अचानक आग लागल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू। धुळ्यात महिला आयोग आपल्या दारी उपक्रम। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपातर्फे बैठक संपन्न। धुळ्यात बहुभाषिक कवी संमेलन उत्साहात संपन्न। शहरात संत काशिबा महाराज यांचा पालखी सोहळा। आणि प्रलंबित मागण्यांसाठी धुळ्यात धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीची बैठक संपन्न। याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार, जय हिंगलाज।